नगरच्या वनविभागाच्या कार्यालयातील चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले। वन कर्मचाऱ्याला बांधून वनविभागाच्या जिल्हा कार्यालयातील चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले। 18 एप्रिल 2026 रोजी रात्री वनविभाग कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी रात्रपाळीस तैनात असलेले वनमजूर रमेश शेळके यांना अनोळखी 4 आरोपींनी अशोकाच्या झाडास बांधून सहाय्यक वनसंरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील 20,000 रुपये किमतीची 2 चंदनाची झाडे तोडून चोरून नेली आहे। याबाबत वनमजूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर कॅम्प पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी संबंधित गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत कारवाई कामी सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देत आरोपीच्या येण्या जाण्याच्या मार्गाची पाहणी केली। तसेच यापूर्वी शासकीय कार्यालयातील चंदन चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित करून आणि व्यावसायिक कौशल्य आधारे या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले। त्यात रेकॉर्डवरील आरोपी मसीद गोलवाल याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं। संबंधित माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापूर, आडगाव माऊली, खामगाव, पळसे या परिसरात सलग 5 दिवस शोध घेऊन आरोपी मसीद नसीब गोलवाल, शाहिद खा, अली खा कलेसे यांना अतिसंवेदनशील भागातून ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे सखोल आणि बारकाईनं विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचे साथीदार असलम खा, बुरिका पठाण, नसीब खा, मुनीर खा, जोनवाल अशांनी मिळून केल्याची कबुली दिली। तर फरार आरोपींचा शोध घेता ते आढळून आले नाही। संबंधित गुन्ह्यातील आरोपी यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथून देखील चंदनाच्या झाडाची चोरी केली असल्याचं आणि ते त्या गुन्ह्यात फरार असल्याची माहिती प्राप्त झाली। तर ताब्यातील या आरोपींच्या जवळून गुन्ह्याच्या वेळी वापरलेली 20,000 रुपये किमतीची एक CBZ मोटरसायकल जप्त केली आहे। आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले। पोलीस अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।